मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता माझं आवरलं आहे, मी बसले नवीन कपडे घालून. तर या पोरे मला नवीन ड्रेस घालायला लागला. का बरं गं? आज तुझं बड्डे आहे ना? आज बड्डे खरंच? हां, मला तर वाटा ना, पण माझा बड्डे. फ्रीजमध्ये जाऊन पाय केक का पाहिले वाटतं का बड्डे म्हणून. दीदीनी मामीनी केक आणलाय. आता मस्त आम्हाला केक कटिंग करायचं. इकडे इकडे चल, तुझे फोटो काढायचे ना बाहेर ना, सेडचं पण काम झाली. चल, तुझे फोटो काढायचे ना. इतक्या स्टोरी मेन्शन येते तिथे. मम्मीच्या फोनवरती ना इतके मेसेज पडलेले अजून काहींना रिप्लाय द्यायचे बाकी आहे. तर आता तेवढे रिप्लाय द्यावं लागेल. इतके मेसेज आहे इतके. मग दिदे कुठे जायचं फिरायला आपल्याला? कुठं नाही, घरी जायचं. काय तुझा बड्डे म्हणून फिरायला का? मग फिरायला कुठं चालेल ना. मग मी तर म्हणते, तू नाही म्हणती. कुठं चालली फिरायला? जाऊ कुठंतरी आपण. कुठंतरी नाही चालली. कुठं बड्डे गर्ल चालली पाणी आणायला. मग तू पाणी लागणार का प्यायला? लागेल ना. मग त्याच्याकरता तुला काम. पाणी लागणार का प्यायला? गार पाणी प्यायचं राहतं. तुम्हाला बड्डेची पार्टी लगेच तिथंच देऊन टाकीतो. बरं मस्त बोलते. नाही बड्डेची पार्टी बरं का? कधी? तेव्हा ते बोलतो दादा सगळं विचारून घेऊ राहिला. गुर्ती आवडते ना, माव आहे स्पेशल. त्यांनी पोळी लावला बघून जाईल ती त्यांना म्हणून. नाही मोठ आहे. पत्रे जेवढे नाही बरोबर बस. अरे दाद्या बरोबर बस. नाही तुमच्या हाताने द्या. ते खाणार नाही. त्याला गुलती नाही आवडत. पण आता ते नाही केक आणलाय. कॅडबरी आणली. कोणता फ्लेवर? व्हाईट फॉरेस्ट. दादा मदत करशील? दादा तू का बोल ना. मी होती दादा काय करते? आवाज पडला टांगते. आता उघडा ना तुम्हाला. मला मी उघडलं पटकन. भांडण दादाची तुम्हीच भांडा. उघड आले त्याच्या. मग कसं काय कर तुम्ही आणलं म्हणून थोडं तू केक खायचा ना, त्याला चमच्या छोट्या चमच्याने खाऊ घालावर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे दीदी. त्याला क्रीम खाऊ घालू का? केक बनवायचं बाई आम्ही वहिनी. ते पहिल्यांदाच खाऊ राहिले नाही, ते खात नाही केक. तेच ते नाही केलं का? काय म्हणते का त्याला? बोरनान. त्याला वहिनी पडून बघ. क्रीम नका देऊ. ती क्रीम याच्यावर ठेवा काढून. आता कशी काढू? तो याचा आणायला पाहिजे नव्हता मग. काही लोडला नेला होता तसा. हा कुठून घेतला आपण? किती तो नशीब भारी. आले तुला केक खायला भेटला. काय बरं. दर रे भाऊ, दादा दर तुला चमचा.
आंबोळ थोडी क्रीम दिली असते की अजून टेस्ट आली असते मला असं. सफेदाचे ना तो बर्थडे म्हणजे मी तो नाव येत नाही नाही तर मग काय नाही तर तुला माहिती मग मी किती चिडव असं सारे व्हिडिओ पाहते आम्ही त्यांना 6 वाजले आणि आज ना दिवसभर असाच स्टोऱ्या मेन्शन कर सगळ्यांना रिप्लाय दे असंच गेला. थोड्या वेळ झोपले पण होते मस्त आराम केला आणि आम्हाला ना केंद्रामध्ये जायचं तर कार्यक्रम चालू आहे कारवाडीला. तर आता तिकडे जायचं मस्त दर्शन वगैरे घेऊ. तर आधी घुमरे त्यांच्या घरी जायचं त्यांना पण यायचं आहे. तर मी ना आता माझी तयारी करते मम्मीला पण आवरायचं आहे तिचं. तर मी आता मस्त फ्रेश होते कपडे बदलते आणि आवरते मग आम्हाला पण निघायचं आहे. आवरलं का? हा हा चला मग बाई माय सासू व्हायची घरी आले मग व्हिडिओ न काढू का म्हणे आवरून ठेवी ते ना आज तसे का आवरायला लागू राहिल्या. सांभाळायला यायचं ये नाही आवरा पटापटा बाळ झोपले मस्त. काय राहिलं आवरायचं अजून मेकअप राहिला करायचा. मेकअप नाही करायचा मेकअप करून येऊ का योगेश हो योगेश आहे कुठे तो दिसलाच नाही. मग आवडीत होतं ना योगा काय सापडू राहिले हो इकडे नाही खाली धुतलं होतं ते चमकलं जाऊन या बाई या पोरण दादूचे ते गाडीतच राहते ऐन वेळेस समजा कधी कधी नाही का वादाड्या पांघरून लक्षात नाही राहत ना मग त्याची बुटं गाडीतच राहते काय मग बरं आहे ना तब्येत पाणी? या ते इथं. जा जा ना. मस्त मोठी गाडी जा कुठं बस टॉर्च लावून ठेवलाय तुम्हाला आवरा डोळ्याचं असं मग पटापट या पोराला दिसत नाही म्हणलं रात्रीचं गाडी कोणाला ऐक तू चालव कोणालाच नाही येत. शिकवते ए, काका काय म्हणते काय मयूर जाऊ का या तर खाली घालतो ना डायरेक्ट ए दीदी चप्पल गाडी ठेवायची राहायची गायब होऊन जाईन चप्पल पर्समध्ये घालावं लागेल. नाही ना रे आता भाऊ माझी नवी बरं अरे आपलं सांगायचं नवीन चप्पल की गर्दी ना गाड्या डायरेक्ट इथपर्यंत किती डायरेक्ट तिकडून इथपर्यंत गाडी उद्या जास्त राहील कार्यक्रमाची. हा आणि संध्याकाळी जाऊ ना आपण असं वाटतं शोरूमच आहे गाड्यांचं. मग आता काय करायचं येतो त्यांना घेऊन परत मला चांगलं वागता आलं तरच आपण भगवंताशी चांगलं वागू शकतो. मोबाईलच्या बॅटरी लावा ज्याच्याकडे पोहोचलं